कधी ठरवलं होतं की आपण एव्हरेस्टला जायचंच? ॲक्च्युली प्रत्येक माउंटेनियरचं स्वप्न असतंच एव्हरेस्ट क्लाइंब करायची संधी मिळावी. आणि मी जेव्हा या फील्डमध्ये यायचं ठरवलं तेव्हापासूनच मनामध्ये हे स्वप्न घेऊन होतो. खरी कलाटणी मिळाली मी जेव्हा IIT बॉम्बेमध्ये फर्स्ट इयरला होतो. तेव्हा फर्स्ट इयर झाल्यावर 3 महिने वेकेशन आहे, तर त्यात काय करायचं असा मोठा प्रश्न पडला होता आम्हाला सगळ्यांना. तर त्यात आमच्या सिनियर्सनी सांगितलं की पहिलंच वर्ष आहे, तुम्ही काही इंटर्नशिप प्रोजेक्ट नका करू, ते नंतर करायचंच आहे. बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स नावाचा एक कोर्स असतो, तो तुम्ही मनालीच्या इन्स्टिट्यूटमध्ये आहे, तो जाऊन करून या, तुमचं आयुष्य बदलेल. तर तो आम्ही सगळे मित्र स्पोर्ट्स पर्सन्स होतो. मी आधी क्रिकेट पण खूप खेळायचो, त्यामुळे ते आम्ही आनंदाने केलं. आणि ते जे 26 दिवस होते, त्या 26 दिवसामध्ये जे काही मी शिकलो ते एवढं ट्रान्सफॉर्मेटिव्ह होतं की मला लक्षात आलं की कुठल्याही क्लासरूममध्ये बसून किंवा स्टडी रूममध्ये बसून जे आपण शिकू शकत नाही त्याहीपेक्षा कैक पटीनं गोष्टी मी या आउटडोअर्समध्ये ॲडव्हेंचर एज्युकेशनमध्ये माउंटेनिअरिंगमध्ये शिकलो आहे. तर हे काहीतरी वेगळं आहे. आणि तिथून मग मी माउंटेनिअरिंग एक्सप्लोअर करायला सुरुवात केली. खरं तर त्यानंतर पहिल्यांदा मी सह्याद्रीमध्ये ट्रेक केला. आणि मग या सगळ्या दरम्यान 2012मध्ये गिरीप्रेमीची मी न्यूज वाचली. तेव्हा मी बँगलोरला 4th इयर होतं, तेव्हा इंटर्नशिप करत होतो. ती न्यूज वाचून एवढा आनंद झाला की आपल्याच पुण्यामध्ये 8 एव्हरेस्टर्स आहेत. सो जसं मी बँगलोरमधून पुण्यात आलो, पहिलं येऊन मामांना आणि भूषणना भेटलो आणि तेव्हापासूनच गिरीप्रेमीशी जोडला गेलो. आणि मग बाय दॅट टाईम असं झालं होतं की मला याच फील्डमध्ये करिअर करायचं आहे, पण नक्की होईल का नाही होईल माहिती नव्हतं. 1 वर्षानंच ग्रॅज्युएशन झालं, BTech MTech झालो, पुन्हा बँगलोरलाच जॉब करायला गेलो. पण ते सगळं 5 महिन्यातच सोडून मी पुन्हा मामांपाशी येऊन उभा राहिलो की मला याच फील्डमध्ये करिअर करायचं आहे, तुम्ही पुढे गाईड करा. आणि मग या फेजमध्ये कुठेतरी आता याच फील्डमध्ये करिअर करायचं आहे, तर सगळ्यात सर्वोच्च गोष्ट आहे ती एव्हरेस्ट क्लाइंब करायची. सो त्यावेळेस तेव्हापासून हे स्वप्न बाळगून होतो. आणि 13 वर्षांनी म्हणजे 2013 नंतर 13 वर्षांनी हे स्वप्न साकारण्याची संधी मला गिरीप्रेमीतर्फे मिळाली. कसा होता, काय चॅलेंजेस आली, कसं होता हा